इयत्ता 10वीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो आपण शिकतोय. मागच्या तासाला आपण माहिती घेतली ती अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्याबद्दलची माहिती घेतली. त्याच्यावरची काही एक्झाम्पल्स जी आहेत ती एक्झाम्पलसुद्धा आपण सोडवलेली आहेत. पुस्तकामध्ये त्या एक्झाम्पल्स कसं सोडवावं याच्या पूर्ण स्टेप दिल्या नाहीत, पण मी तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये त्या सर्व स्टेप कशा सोडवाव्यात याबद्दलची माहिती दिलेली आहे. ती एक्झाम्पल्स तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्यामध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही मला जरूर विचारा. नाव टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. According to Newton's law of gravitation, every object attracts every other object. Thus, if the earth attracts an apple towards itself, then the apple also attracts the earth towards itself with the same force. According to Newton's law of gravitation, every object attracts every other object. विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे खेचत असते. If the earth attracts an apple towards itself, पृथ्वी ॲपलला सफरचंद आपल्याकडं खेचून घेते. द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट्स द अर्थ टुवर्ड्स इट सेल्फ. ॲपलसुद्धा पृथ्वीला आपल्याकडं खेचत असतं. व्हाय देन डज द ॲपल फॉल्स टुवर्ड्स द अर्थ. असं असताना मग ॲपलच पृथ्वीवरती का जाऊन पडतं? व्हाय द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. पृथ्वी ॲपलच्या दिशेने का जात नाही? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? Why then does the apple fall towards the earth, but the earth does not move towards the apple? Yes, right. काय कारण असावं बरं याचं? द मेन रिझन इज द मास ऑफ अर्थ अँड द मास ऑफ ॲपल. द मास ऑफ अर्थ इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द ॲपल. The apple also attracts the earth, but the mass of the apple is negligible as compared to the mass of the earth. ॲपलचं जे मास आहे, वस्तुमान आहे, ते पृथ्वीच्या तुलनेत अगदीच निग्लिजिबल आहे, नगण्य आहे, खूपच कमी आहे. Therefore, the earth does not move towards the apple. आणि म्हणूनच पृथ्वी ही ॲपलच्या दिशेने जात नाही, तर ॲपलच पृथ्वीच्या दिशेने येतं. Same thing happens between the earth and the moon. आता हीच परिस्थिती पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये असते. हीच परिस्थिती पृथ्वी आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणजे कृत्रिम उपग्रह यांच्यामध्ये देखील असते. We already know that the gravitational force due to the earth acts on the moon, because of which it revolves around the earth. There is a gravitational force in between earth and moon, and therefore the moon orbits in a particular orbit around the earth. The moon and the artificial satellites orbit the earth. The moon as well as the artificial satellites also orbits around the earth only because there is a gravitational force on the moon as well as the artificial satellite. The earth attracts natural as well as artificial satellites, but unlike the falling apple, they do not fall on the earth. असं जरी असलं तरी जसं ॲपल पृथ्वीवरती येऊन पडतं तसं आर्टिफिशियल सॅटेलाईट आणि मून कधीच पृथ्वीवरती येऊन पडलाय का? मग असं का होत नाही? पृथ्वीचं जे मास आहे त्या तुलनेत आर्टिफिशियल सॅटेलाईट आणि मून यांचंही मास खूप कमी आहे. असं असताना जसं ॲपल पृथ्वीच्या दिशेने येतं तसं मग चंद्र आणि आर्टिफिशियल सॅटेलाईट हे पृथ्वीच्या दिशेने का झेपावत नाहीत? Can you tell why? It is so because of the velocity of the moon
and the satellites along their orbits. याचं मुख्य कारण असं आहे व्हेलॉसिटी. द मून ॲज वेल ॲज द आर्टिफिशियल सॅटेलाइट आर रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. दे आर हॅविंग सम व्हेलॉसिटी. त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वेग आहे आणि म्हणून ते पृथ्वीच्या दिशेनं येत नाहीत किंवा पृथ्वीवरती येऊन ॲपलप्रमाणे पडत नाहीत. If this velocity was not there, they would have fallen on the earth like the falling apple. जर यांच्यामध्ये व्हेलॉसिटी नसती तर ॲपल ज्याप्रमाणे पृथ्वीवरती येऊन पडलं अशाच प्रकारे आर्टिफिशियल सॅटेलाइट आणि मूनसुद्धा पृथ्वीवरती येऊन पडलं असतं. Come, let us now solve some numerical examples. Earth's gravitational acceleration. The earth exerts gravitational force on an object near it. According to Newton's second law of motion, a force acting on a body results in its acceleration. पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचत असते आणि मग हे जे आकर्षणाचं बल आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामुळं काय होतं ॲज अ रिझल्ट देअर मे बी an acceleration in the object. Thus, the gravitational force due to the earth on a body results in its acceleration. Second law. The gravitational force due to the earth on a body results in its acceleration. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळंच त्या वस्तूमध्ये ॲक्सेलरेशन निर्माण होतं आणि म्हणून आपण काय म्हणतो या ॲक्सेलरेशनला काय म्हणायचं दिस इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पृथ्वीच्या गुरुत्वशक्तीमुळं निर्माण झालेलं ॲक्सेलरेशन. In the previous grade, we have already learned that acceleration is a vector quantity. The direction of acceleration due to gravity is the same as that of the gravitational force of the earth. The gravitational force on an object due to the earth is directed towards the center of the earth. The direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth. आता सेंटर ऑफ द अर्थ म्हणजेच काय तर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. It is directed towards the center of the earth, that is, vertically downwards. Let us now calculate the value of G by using Newton's universal law of gravitation. आता आपल्याला G ची व्हॅल्यू काढायची आहे. For an object of mass m, situated at a distance r from the center of the earth. एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास एम इतकं आहे आणि हे ऑब्जेक्ट पृथ्वीच्या केंद्रापासून आर इतक्या डिस्टन्सवरती आहे. According to Newton's universal law of gravitation, the gravitational force acting on the object F is equal to universal gravitational constant capital G into mass of the earth, capital M into mass of the object, small m upon distance, small r square. या ठिकाणी जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट हॅविंग मास यम इज शोन हियर. एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. हियर जी इज ए ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम इज ए मास ऑफ अर्थ, small m is a mass of object, and what is r? R is distance between the center of the earth and the object having mass m. This is equation 1. Now, according to Newton's second equation of motion, the gravitational force on the object F is equal to mass of the object small m into acceleration of the object small g. According to Newton's second equation of motion,
we can write down that F is equal to m into g. हा फोर्स कसा असतो? That is equal to mass of the object and the gravitational force g. This is equation 2. From equations 1 and 2, small m into small g is equal to capital G into capital M into small m upon small r square. Equation 1 and 2. From equation 1 and 2, we can write down that mg is equal to g capital M small m upon r square. This is equation number 2. Therefore, small g is equal to capital G into capital M upon small r square. Small g is equal to capital G capital M upon r square. या ठिकाणी m आणि m हे असे कॅन्सल होतात आणि म्हणून इक्वेशन आलं g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r स्क्वेअर. This is equation 3. If the object is situated on the surface of the earth, then small r is equal to capital R, which is equal to the radius of the earth. आता हे जे ऑब्जेक्ट आहे हे पृथ्वीवरतीच असेल तर पृथ्वीच्या सरफेसवरतीच असेल तर मगाशी आपण बघितलं की ती पृथ्वीच्या सरफेसपासून वरती होतं आणि म्हणून ती रेडियस जी आपण घेतली ती डिस्टन्स घेतलं डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ अर्थ टुवर्ड्स द ऑब्जेक्ट दॅट इज स्मॉल आर. बट हिअर द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हे ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सरफेसवरतीच आहे तेव्हा कॅपिटल आर आणि स्मॉल आर याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे कारण कॅपिटल आर म्हणजेच रेडियस ऑफ द अर्थ आणि स्मॉल आर मीन्स द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड द सेंटर ऑफ द अर्थ. बोथ आर सेम. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर and therefore instead of small r I am writing here capital R. Therefore, the value of small g on the surface of earth is equal to capital G into capital M upon capital R square. This is equation 4. Mass of the earth is equal to 6 into 10 raised to 24 kilograms. आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत. We know the mass of earth that is equal to 6 into 10 raised to 24 kilogram. And its radius is equal to 6.4 into 10 raised to 6 meters. Substituting all these values in equation 4. We know the radius of earth also. Capital R is equal to 6.4 into 10 raised to 6 meter. Substituting these values or putting these values in equation number 4. हे जे व्हॅल्यू आहेत ह्या इक्वेशन 4 मध्ये घालायच्या. m ची व्हॅल्यू घालायची आणि r ची व्हॅल्यू त्या ठिकाणी घालायची. We know the value of g also. We get small g is equal to 6.67 into 10 raised to minus 11 into 6 into 10 raised to 24 upon 6.4 into 10 raised to 6 bracket square, which is equal to 9.77 meter per second square. You see here, substituting all the values in equation number 4, I return this step and again lastly calculated the value of g. The value of g is equal to 9.77 meter per second square. This is acceleration due to gravity. G is equal to 9.77 meter per second square. The acceleration depends only on the mass of the earth, capital M, and its radius r.
हे जे ॲक्सलरेशन निर्माण झालं त्या वस्तूमध्ये हे कुणामुळं? ओनली ऑन मास ऑफ द अर्थ, पृथ्वीचं वस्तुमान, अँड द रेडियस आर ऑफ द अर्थ. देअरफॉर द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए गिव्हन पॉईंट ऑन द अर्थ इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. आणि त्यामुळं हे जे ॲक्सलरेशन एखाद्या वस्तूमध्ये निर्माण होतं त्याच्यावरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो समान असतो. द व्हॅल्यू डज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. The earth capital M and its radius capital R. Therefore, the acceleration due to gravity at a given point on the earth is the same for all objects. This value does not depend on the properties of the object. Suppose the mass of the earth is doubled and its radius is halved of its original value. मास पृथ्वीचं दुप्पट झालेलं आहे 2m आणि रेडियस निम्मी झाली r/2. Then what would be the value of small g on the surface of the earth? असं असताना पृथ्वीच्या सरफेसवरती g ची व्हॅल्यू किती असेल? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g, स्मॉल g? To find out this value, say g1, we will substitute the value of mass of the earth and the radius of the earth given in the equation g. Now in this equation we are taking m is equal to 2m and r is equal to r/2. Substituting these values in this equation we get g1 is equal to capital G into 2 into capital M upon capital R by 2 bracket square. this is value of g and this is value of g1. Changing this equation, we get g1 is equal to 2 into 4 into capital G into capital M upon capital R square. Therefore, g1 is equal to 8 into capital G into capital M upon capital R square. Therefore, g1 is equal to 8 into g. Here, rearranging this equation, we get g1 is equal to 2 into 4 into g capital M upon capital R square. g1 is equal to 2 into 4, 8 into g capital M upon R square. g1 is equal to 8 into g. Halved of its original value. Then the value of g is 8 times its original value. If the mass of the earth is doubled, पृथ्वीचं मास जर डबल झालं and its radius is half of its original value आणि त्याची रेडियस निम्मी झाली, then the value of g ची व्हॅल्यू काय होईल? is 8 times its original value, 8 पटीने वाढणार आहे. Come, let us now study the variation in value of acceleration due to gravity. 1. Change along the surface of the earth. g ची व्हॅल्यू ही कशी बदलते? चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या सरफेसवरती वेगवेगळ्या ठिकाणी g ची व्हॅल्यू सारखी असते का? पृथ्वीच्या इक्वेटर रिजनला, पृथ्वीच्या पोलर रिजनला g ची व्हॅल्यू समान असते का? तर ती असत नाही. बघूया पुढच्या भागामध्ये. The value of g is not the same everywhere on the surface of the earth. It is because the shape of the earth is not exactly spherical. पृथ्वीचा जो शेप आहे तो पूर्ण स्पेरिकल आहे का, पूर्ण गोलाकार आहे का? तर तो तसा नाही. आणि म्हणून द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द अर्थ टुवर्ड्स द polar region is less, and the distance between the equator region of earth
and the center of the earth is greater, and therefore the value of G is greater in polar region and the value of G is less in equator region. Therefore, the distances between different points on the surface of the earth and the center of the earth change from place to place. आपण इथे जर बघितलं तर जे डिस्टन्स आहे पृथ्वीच्या सेंटरपासून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोलर रिजनला हे कमी आहे, आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर पृथ्वीच्या सेंटरपासून या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत इक्वेटर रिजनला हे डिस्टन्स जास्त आहे. Since the earth rotates about its own axis, the earth is flatter at the poles and bulges at the equator. That is why the radius of the earth is smallest at poles and largest at the equator. The radius of the earth is less at polar region and the radius of the earth is greater at equator region. Therefore, the value of G is highest at the poles. It is 9.832 meter per second square. As we move from the poles towards the equator, the value of G decreases slowly. The value of G is lowest at the equator. It is 9.78 meter per second square. G ची व्हॅल्यू पृथ्वीवरती सर्वत्र सारखी असत नाही. The value of G is highest at the poles. It is 9.832 meter per second square. पोलर रिजनला ही जी व्हॅल्यू आहे ती जास्त आहे, आणि मग इक्वेटर रिजनला ही व्हॅल्यू कमी आहे. व्हॅल्यू ऑफ जी इज लोएस्ट, कमी आहे ॲट द इक्वेटर, आणि ती किती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ही कशावरती डिपेंड्स आहे? द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द अर्थ towards the surface of the earth, and it is very less at polar region and it is greater at equator region. Now we will study the variation in value of G with change in height. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं वरती जाऊ तशी जी ची व्हॅल्यू बदलते का याबद्दलचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस with height. 2. Change with height. As we go above the Earth's surface, the distance between that point and the Earth's center increases. जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती जाऊ तसं काय होईल? द डिस्टन्स बिटवीन दॅट ऑब्जेक्ट अँड द सेंटर ऑफ द अर्थ इन्क्रीजेस, due to which acceleration due to gravity decreases. आणि म्हणूनच काय होईल? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. पृथ्वीचं जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर ते कमी होत जाईल, आणि त्यामुळं ॲक्सेलरेशन त्या वस्तूमध्ये जे निर्माण होणार आहे ते कमी होईल. If the height of the object from the surface of the earth is very small as compared to the radius of the earth, then the change in the value of G is negligible. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण 1 किलोमीटरवरती गेलो, 2 किलोमीटरवरती गेलो किंवा काही मीटर अंतरावरती गेलो तर ही जी हाईट आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण उंचावरती ही जी हाईट म्हणतो आपण काही मीटर, 100 मीटर, 200 मीटर, 1 किलोमीटर, तर ही पृथ्वीच्या रेडियसच्या तुलनेत खूपच कमी आहे, आणि त्यामुळं ह्या जीच्या व्हॅल्यूमध्ये फारसा फरक पडत नाही. बिकॉज द हाईट of the object from the surface of the earth is negligible as compared to the radius of the earth. For example, the radius of the earth is 6,400 kilometers. If an aeroplane is flying at a height of 10 kilometers from the surface of the earth, then its distance from the center of the earth increases by 10 kilometers. The change in the value of acceleration due to gravity due to it is negligible. पृथ्वीच्या रेडियसच्या तुलनेमध्ये हे जे एरोप्लेन आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचावरून जात आहे, तर पृथ्वीच्या रेडियसची तुलना केली तर ही जी हाईट आहे ती अतिशय कमी आहे, अँड देअरफोर
there will be no any change in the value of g. However, when we consider an artificial satellite orbiting the Earth, the change in the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the Earth has to be taken into account. In this, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखादा सॅटेलाईट जो आहे तो खूप उंचावरती असतो आणि त्यामुळं जीच्या व्हॅल्यूमध्ये या ठिकाणी आपल्याला फरक बघायला मिळतो. इथं या टेबलमध्ये काही हाईट्स दिलेल्या आहेत किलोमीटरमध्ये आणि मग या इतक्या उंचीवरती जीची व्हॅल्यू कशी बदलते हे सांगितलेलं आहे. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जीची व्हॅल्यू किती आहे बरं, तर ती आहे 9.80. ती आहे 9.80 ॲट द surface of the earth. Now, Mount Everest, what is the height of Mount Everest? The height of Mount Everest is 8.8 kilometer and the value of G is 9.80 or 81, near about the same. Now, the maximum height reached by a man-made balloon. जी मॅन मेड बलून हा या ठिकाणी दाखवलेला आहे. मॅन मेड बलून, ह्या बलून जितक्या उंचीवरती जातो तो 36.6 किलोमीटर इतक्या उंचीवरती गेलेला आहे. तेव्हा त्या बलूनवरती असणारी जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जीची व्हॅल्यू ही किती आहे, तर जीची व्हॅल्यू आहे 9.77. आता हे डिस्टन्स जास्त असल्यामुळं जीची व्हॅल्यू या ठिकाणी कमी झालेली आहे. Now, the height of a typical weather satellite, हवामानाचा अंदाज घेणारा जो सॅटेलाईट आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती उंचावरती असतो, नियर अबाउट 400 किलोमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ अँड देअरफोर द व्हॅल्यू ऑफ जी अगेन डिक्रीजेस अँड इट इज 8.70 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यापेक्षाही उंचावरती हाईट ऑफ कम्युनिकेशनल सॅटेलाईट, ही दळणवळणाचं मदत करण्यासाठी तो सॅटेलाईट आपण कम्युनिकेशनल सॅटेलाईट म्हणून आपण ज्याला ओळखतो तो किती उंचावरती असतो. द कम्युनिकेशनल सॅटेलाईट इज अबाउट 35,700 किलोमीटर हाय फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ अँड देअरफोर द व्हॅल्यू ऑफ जी इज व्हेरी लेस and that is 0.225 meter per second square. That means the value of G changes with height. If the height is very less from the surface, then there will be no any change in the value of G. But the distance between the surface and that object is very high, then the value of G decreases accordingly. Table. Some typical heights and the values of G at these heights are given. Come, let us now study the variation in value of G with change with depth. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे जीची व्हॅल्यू त्या पृथ्वीच्या डेप्थमध्ये आपण गेल्यानंतर कशी बदलते. 3. Change with depth. If we go inside the earth, the direction of gravitational force does not change. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये आपण जर गेलो, डेप्थमध्ये गेलो, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन बदलणार आहे का, इट विल नॉट बी चेंज. बट द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस. But the value of acceleration due to gravity changes. While going inside the earth, the value of distance from the surface of the earth, that is r, changes. जर आपण पृथ्वीच्या अंतर्भागात गेलो तर रेडियस आर जे आहे, कॅपिटल आर, त्याच्यामध्ये बदल होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, आपण पृथ्वीच्या डेप्थमध्ये स्मॉल डी इतक्या अंतरापर्यंत जर गेलो तर कॅपिटल आरमधून आपण काय करतो, मायनस डी, ते डिस्टन्स आपण कमी करतो. As per the formula,
if the value of r decreases, then the value of g should increase. Value of r decreases, value of g increases. But this is not so. The reason is that the part of the earth which contributes towards the gravitational force felt by the object also decreases, which means that the value of capital M to be used in the equation of acceleration due to gravity also decreases. The combined result of change in the value of R and M is that the value of acceleration due to gravity decreases as one goes deep inside the earth. The value of acceleration मागील इक्वेशनचा विचार करता आपल्याला असं वाटतं की जीची व्हॅल्यू वाढणार आहे, पण असं होत नाही. या ठिकाणी आरची जी व्हॅल्यू आहे तीसुद्धा कमी होत आहे आणि मग त्या वस्तूवरती जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीचा केवढा भाग त्याच्यावरती फोर्स अप्लाय करणार आहे, म्हणजे एमची व्हॅल्यूसुद्धा डिक्रीज होते आणि आरसुद्धा डिक्रीज होत आहे. म्हणजे मास ऑफ द अर्थ डिक्रीजेस, म्हणजे कमी वस्तुमानाची पृथ्वी त्या वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲप्लाय करत आहे आणि इथं आरची व्हॅल्यूसुद्धा कमी झालेली आहे आणि म्हणून जीची व्हॅल्यूसुद्धा आपण जसं डेप्थमध्ये जाऊ तशी ती कमी कमी होत जाते. Therefore, as a combining result of the change in the r, small r and capital M, the value of g decreases as we go deep inside the earth. याचा अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसं आत जाऊ, डेप्थमध्ये जाऊ, तसं जीची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाते. is 0. The mass and radius of every planet आणि मग पृथ्वीच्या केंद्राच्या ठिकाणी ती किती असते, तर पृथ्वीच्या केंद्राच्या ठिकाणी जीची व्हॅल्यू 0 असते. and satellite is different. Hence the value of acceleration due to gravity on their surfaces are different. And radius of every planet and satellite is different. Hence the value of acceleration due to gravity on their surfaces are different. प्रत्येक प्लॅनेटचं जे मास आहे आणि रेडियस आहे हे वेगळं वेगळं आहे आणि त्यामुळं व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू द ॲक्सलरेशन इज ऑल्सो डिफरंट. In the first example, mass of the earth is 6 into 10 raised to 24 kilogram and radius of the earth is 6 into 10 raised to 6 meter, and therefore the value of g is 9.8 meter per second square. Here in second example, the another planet, the mass of moon, that is equal to 7.4 into 10 raised to 22 kilogram. It is less than that of the earth, and radius of moon is also less as compared to earth. It is 1.74 into 10 raised to 6 meter, and therefore the value of g is also less in case of moon. The acceleration due to gravity on the surface of the moon is 1/6 of the value on the earth, due to which, using the same amount of force, we can jump 6 times higher on the moon as compared to that on the earth. The acceleration due to gravity on the moon is 1/6 times less than that of the earth. आणि म्हणून सारखेच बल लावून आपण जेव्हा जंप घेतो तेव्हा पृथ्वीवरती ही जी जंप आहे तुमची 1 मीटर उंचावरती जाते, पण तीच जंप चंद्रावरती मात्र 6 मीटर तुम्ही उंच उडी मारू शकता. हे कशामुळे शक्य आहे? ओनली देअर इज अ डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ जी. द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मून इज about 1/6 of the value of the moon value on the earth.
ॲज अ रिझल्ट युजिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स आपण जर अप्लाय केला वी कॅन जम्प 6 टाइम्स हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ द अर्थ. नवनीतचे टॉप स्कोरर ॲप जे आहे त्याचा उपयोग करूनच आपण या ठिकाणी आज शिकत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा नवनीतचे टॉप स्कोरर ॲप याचा वापर करा आणि घरच्या घरी तुम्ही अधिक माहिती याबाबतची घ्या. पुढच्या तासाला आपल्याला बघायचं आहे मास अँड वेट. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. थँक्यू. Come, let us now know about